समाचार अब तक, सत्य का साहस। भारतीय जनता युवा पूर्व नागपुर के कुछ कार्यकर्ताओं को सूचना मिली कि तरोड़ी जबलपुर हाईवे बाईपास के पास एक गाड़ी में कुछ लोग गोवंश भरकर कत्ल खाने लेकर जा रहे हैं। फिर उन कार्यकर्ताओं ने भारतीय जनता पार्टी पूर्व नागपुर के महामंत्री सचिन करारे को सूचना दी। फिर वहां जाकर गाड़ी रोकी और उससे देखा तो 6 गोवंश क्रूरता से भरकर रखे हुए पाए गए। इसकी तुरंत सूचना वाठोड़ा पुलिस को दी गई और पुलिस ने 3 आरोपी को पकड़कर गोवंश की गाड़ी पुलिस के सुपुर्द किया गया। कार्यवाही के बाद गोवंश को धंतोली गोरक्षण के सुपुर्द किया गया। जय श्री राम। आज तरोडी बायपास हायवेवर बंटी कुलते आमचा युवा मोर्चाचा कार्यकर्ता आणि मोंटी कुराडे त्यांच्यासोबतचे आणखी युवा मोर्चाचे कार्यकर्ते समस्त पदाधिकारी तत्कडे आणि सगळे युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना त्याची माहिती भेटली की जबलपूर हायवे तरोडी बायपासवरून या गाई कत्तलखान्याकडे जात होत्या बुलेरो पिकअपमध्ये। त्यांनी जेव्हा ते बुलेरो पिकअप थांबवली, पोलिसांची मदत घेतली आणि त्यांना जेव्हा ते माहीत पडले की या गाडीमध्ये या ठिकाणून गाई कत्तलखान्यासाठी जाणार आहे, याच्यामध्ये 6 गोवंश होत्या आणि त्यावेळेस या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने ही गाडी थांबवली आणि या गाडी जेव्हा थांबवली आणि गाडी जेव्हा चेक केली त्याच्यामध्ये अधमऱ्या पद्धतीनं एखाद्या वाईट पद्धतीने त्या बुलेरो पिकअप व्हॅनमध्ये गोवंश भरलेले होते की माणसाच्या अंगाला काटा येईल अशा प्रकारे गाई त्या याच्यामध्ये भरलेल्या होत्या। त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना बोलवलं आणि ताबडतोब ते गाडी वाटोडा पोलीस स्टेशनच्या हँडओव्हर केली आणि गाई सुखरूप आरोपींना पण पकडून वाटोडा पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि गायींना सुखरूप त्यांचा इलाज करून धंतोली गोरक्षण ट्रस्टला त्या सुपूर्द केला आहे। आमचे पोलीस कमिशनर माननीयांना विनंती आहे की जबलपूर हायवेवर मोठ्या प्रमाणामध्ये गौतस्करी आजही सुरू आहे। महाराष्ट्र सरकारचा कायदा असल्यानंतरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गौवंश तस्करी ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे। म्हणून या गौवंश तस्करीवर कुठं ना कुठं आळा बसला पाहिजे। शासनाची बंदी असल्यावर सुद्धा गौवंश तस्करी ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या ठिकाणी आमचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आपल्या जीवाची बाजी लावून आपलं प्राण याच्यावर झोकून गायी पकडतात। जेव्हा या ठिकाणी सगळ्यांना माहीत पडलं, आम्ही सगळेजण या ठिकाणी पोहोचलो आणि ते गाडी पोलिसांच्या हँडओव्हर केली आणि गायींचे प्राण सुखरूप वाचवले। आज ह्या गौरक्षणचे पण धंतोली गौरक्षणचे पण आम्ही आभार मानतो की त्यांनी ह्या सगळ्या गायी सुखरूप आपल्या इथे ठेवल्या आणि त्यांचा इलाज वगैरे केला आणि त्यासाठी आणि पोलिसांचे पण आम्ही आभार मानतो की असंच कर्तव्यदक्ष प्रत्येक पोलिसांनी अगर आपलं त्या ब्रीट मार्शल आणि त्या चाररी पोलीसवाल्याचं पण आम्ही पवन भाऊ कैलास भाऊ जे पोलीस कर्मचारी होते त्यांचे आम्ही मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही ह्या गायी आज वाचवू शकलो। आणि जेव्हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो की जेव्हा कुठे अशा प्रकारची तस्करी होत असेल, अशा प्रकारचे काही वाह्यात लोक आमच्या हिंदू धर्माचे आराध्य गायींचा कोणी कत्तल करण्याचा घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असेल, ज्या कोणाला माहीत पडत असेल, आमच्यासारख्या गौरक्षकाला तुम्ही कधी फोन करा। आम्ही रात्रीचे 3 वाजो 4 वाजो आम्ही ह्या गायींचे प्राण वाचवण्यासाठी आमच्या प्राणाची बाजी लावून ह्या गायींचे प्राण वाचवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आम्ही याच्या पुढेही गायी वाचवल्या आहे, पुढेही युवा मोर्चाचे कार्यकर्ते गायी वाचवतील।